VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आलीये गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याचीही खात्री करून घ्या. चला सुरुवात करते गुंतण्या आतुर फिरुनी भाग 30. सकाळी सकाळी केतनचा अलार्म वाजला आणि पर्णिकालाही त्याने जाग आली. पण केतनला तिनं आज आवरू दिलं आणि तो तिथून निघताच तीही आवरून अगदी जिमसाठी घेतलेला टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून त्याच्या मागोमाग जिममध्ये जायला निघाली. आजचा दिवस कृतीची स्कूटी घेऊन ती जिमला निघाली. त्यासाठी तिने रात्रीच स्कूटीची कीज तिच्याकडे घेऊन ठेवलेली. केतनच्या मागोमाग ती जिमच्या इथं पोहोचली. तिने स्कूटी पार्क केली आणि आत जायला निघाली. केतन आधीच पुढे गेला होता. त्याला जाऊन गाठायचं म्हणून उत्साहात ती जिममध्ये निघाली. एवढ्यात समोर वेगळं चित्र दिसलं. हे गुड मॉर्निंग केतन. ओ हाय कियारा, गुड मॉर्निंग. काय ग, काल नव्हतीस का तू जिमला? हो रे, थोडं कंटाळा आलेला, ती बारीक तोंड करत म्हणाली. काय रे, मिस केलंस की काय मला? मग किती मिस केलंस? ती मुद्दामच म्हणाली. अरे यार काहीही, मी जस्ट विचारलं कारण काल दिसली नाही इतकंच. ओके ओके, कळालं. थोडक्यात काय, सायलेंटली मला मिस केलंयस तर. थँक गॉड, म्हणजे एवढी महत्त्वाची आहे मी कोणासाठी तरी. ते म्हणतात ना, काही दिवस गायब होऊन बघावं कोणाच्या आयुष्यात आपण किती महत्त्वाचे आहेत ते तरी कळून जातं. ती त्याला डोळे मिचकावत म्हणाली. अरे यार, तू कुठे पोहोचत आहेस? बरं चल, केतन हसत म्हणाला. जाऊ रे, किती घाई करत आहेस? आणि काय रे, हे असं लगेच स्पष्टीकरण काय देत असतोस? मी मागितलंय का? ती हसत म्हणाली. त्यावर केतनही फक्त हसलाच. दोघंही नेमके जिन्यातून वर जायच्या ठिकाणी बोलत थांबलेले म्हणताना पर्णी तिथेच बाजूला क्षणभर थांबलेली आणि दोघांचं बोलणं तिच्या कानावर पडत होतं. नाही, पण मागच्या आठवड्यामध्ये अगदी बिझी होतीस, अगदी ऑफिस सुटलं की घरी जायचीस. केतनने खूप दिवसांपासून पडलेला प्रश्न अखेर तिला विचारला. अरे हो, मग काय, तू बिझी असतोस म्हटलं आपणही बिझी व्हावं. ती त्याला मुद्दाम खांद्यावर मारत म्हणाली आणि पुढे त्याला म्हणाली. काही नाही रे, जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून काम झालं की निघून जायची. का, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो सांगते ना, चल वर जाऊन रनिंग करत बोलू. हो चल, पुन्हा लेट होईल म्हणत केतन निघाला आणि कियारा ही लगेचच त्याच्या मागोमाग निघाली. पर्णीला खरं तर कियाराला तिथं त्याच जिममध्ये पाहून तळपायाची आग मस्तकात जाऊ लागलेली. तिला आता काय करू नि काय नको असं होऊ लागलेलं. पण पर्णीने मोठा श्वास घेतला आणि स्वतःला थोडं नॉर्मल करू लागली. पर्णी, तुला अगदी शांततेने आणि संयमाने घ्यायचं आहे. तुझं ध्येय तुझ्या लक्षात आहे ना? यार, पण आता केतनचा राग येतोय मला, खूप म्हणजे खूप. तिचं मन तिलाच म्हणत होतं आणि तिने त्यातच घट्ट डोळे मिटले. बट इट्स ओके, कान डाऊन पर्णी, कान डाऊन. स्वतःलाच समजावत एका पाठोपाठ दीर्घ श्वास घेत तिनं स्वतःला नॉर्मल केलं आणि तिनं हातातल्या बॉटलमधलं 2 घोट पाणी पिलं आणि तिथे आली जिथे जिमचे सगळे इक्विपमेंट्स होते. पर्णिका वर आली आणि केतनला शोधणारी तिची नजर अखेर केतनवर येऊन थांबली, जो कियाराशी बोलत ट्रेडमिलवर धावत होता. त्या दोघांना असं बोलतच ट्रेडमिलवर धावताना पाहून मात्र तिची आपोआपच आतल्या आत प्रचंड चिडचिड होत होती. नाही म्हटलं तरीही तिच्या मनाला ही गोष्ट लागत होती. पण आता त्यांच्याकडे जायचं ही तिने प्रकर्षाने टाळलं आणि पूर्णपणे त्या दोघांकडे दुर्लक्ष करत तिने आपला मोर्चा भलतीकडेच वळवला. ती ते ट्रेडमिल करत होते त्यांच्याच मागे आली आणि ज्या सरांसोबत तिचं काल बोलणं झालेलं त्यांच्याकडे आली. सर, मी आजपासून जॉईन करते. दिस इज फर्स्ट टाईम, सो कॅन यू गाईड मी? इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मिसेस पर्णिका, तुम्ही एक काम करा, आधी स्ट्रेचिंग वगैरे करून घ्या आणि मग ट्रेडमिल करा. स्ट्रेचिंग वगैरे माहिती आहे ना? नो सर, तुम्ही दाखवाल का? मी तुम्हाला पाहून करते, जस्ट आजचा दिवस, उद्यापासून माझं मी करेन. ओके, लुक ॲट मी.
म्हणत ते तिथेच बाजूला जाऊन स्ट्रेचिंग करून तिला दाखवू लागले आणि पर्णी त्यांना पाहून लक्षात घेऊ लागली. मिसेस पर्णिका, हे आत्ता दाखवलेले बॉडी स्ट्रेचिंगचे सगळे प्रकार 20चा एक सेट प्रत्येकी असे करा आणि मग ट्रेडमिल करा. मी आलोच. त्या सरांनी तिला बॉडी स्ट्रेचिंगचे काही व्यायाम प्रकार दाखवून दिले आणि त्यानंतर त्यांनी तिला ट्रेडमिलवर धावायला सांगून निघून गेले. पर्णीनेही तिचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्ट्रेचिंग संपवलं आणि ती ट्रेडमिलवर आली. पण खरं तर तिला ट्रेडमिल कसं चालू करायचं हेच माहिती नव्हतं. एक्सक्यूज मी, वुड यू हेल्प मी टू स्टार्ट दिस? तिने बाजूलाच ट्रेडमिलवर असलेल्या एका मुलाला सांगितलं आणि तो ओळखीचा आवाज पाठीमागे असलेल्या केतनच्या कानावर पडला. इतका वेळ केअर अशी बोलण्यात हरवलेला, मागं लक्षही नसलेला, त्याचं समोर असलेल्या आरशातून पाठीमागे लक्ष गेलं आणि तो पर्णीला तिथं पाहून आश्चर्यचकित झाला. ओ शुअर. तोपर्यंत तिला त्या व्यक्तीने ट्रेडमिल कसं स्टार्ट करायचं दाखवलेलं. ती सुरुवातीला अगदीच कमी स्पीड ठेवून त्यावर धावू लागली. ओ शिट, पर्णी इथं काय करते? ट्रेडमिलचा स्पीड कमी करत केतननं रनिंग थांबवलं, कारण त्याच्या हृदयाने भलताच उच्चांक गाठलेला तिला तिथं पाहून. तो सरळ तिच्याकडे जायला निघाला. कियारा मात्र पर्णीचं नाव ऐकून अचंबित होऊन मागे वळली आणि तिथे तिला पाहून तिच्या भुवया चांगल्याच उंचावल्या. ही इथं का आलीये? ओ गॉड, म्हणजे झालं तर. तिने डोळे फिरवले. केतन मात्र इव्हाना पर्णीच्या बाजूला आला आणि तिच्या बाजूची ट्रेडमिल स्टार्ट करत तिथं वॉक करू लागला. पर्णी, तू इथं? केतनने तिला प्रश्न केला, पण तिने मात्र काहीच उत्तर दिलं नाही. ती त्याच्याकडे पाहतही नव्हती आणि तिला आता आपला राग आला असणार हे त्याला न सांगताच कळलेलं. पर्णी, अगं मी काहीतरी विचारलं. तू कधी जॉईन केलंस? मला बोललीही नाहीस. मी आलो असतो ना तुला सोबत घेऊन. तो एकटाच बडबड करत होता. तिने मात्र आता ट्रेडमिलचा स्पीड वाढवला. पर्णी, अगं इतकं फास्ट करू नको, पडशील तू. तो तिला सांगायचा प्रयत्न करत होता, पण ती मात्र काहीच रिॲक्ट करत नव्हती. ती काहीच बोलत नाहीये पाहून तो तसाच वॉक करत राहिला. 15 मिनिटांच्या वॉकनंतर तिने ट्रेडमिलचा स्पीड कमी केला आणि ती खाली उतरली. केतनही तिच्या मागोमाग उतरला आणि तिच्या मागे आला. आरशामधून त्या दोघांना पाहणारी कियारा त्याचं असं तिच्या मागे मागे करणं पाहून भुवया उडवत होती. उपहासाने मान हलवत होती. झालं, म्हणजे आता हा तिच्याच मागे मागे करणार. तर तिलाही इथंच यायचं होतं. काय यार, सगळ्या करण्यावर पाणी फिरतेही. म्हटलं बघू थोडे दिवस केतनला दुर्लक्ष करून तरी माझी कमी लक्षात येते का? आणि त्याच्या लक्षात ही तर आली होती. असं हातात यायला लागतो की ही मध्ये येतेच. इकडे कियाराला चिड येत होती. ती आतल्या आत चरफडत होती. आणि आता इकडे पर्णी मात्र जाणून बुजून भलत्याच माणसाकडे गेली जो डंबेल वेटची एक्सरसाइज करत होता. एक्सक्यूज मी, मे आय हॅव धिस डंबल प्लीज? या शुअर. तो तिला जागा देत बाजूला झाला. पर्णी, काय चाललंय? तू हे पहिल्याच दिवशी असं इतकं का करत आहेस? त्रास होईल तुला, तो सांगत होता. पण तिनं तोवर एक डंबलही उचलला आणि तो व्यक्ती मगाशी करत होता तसं ती लिफ्ट करू लागली. मिस्टर केतन, व्हॉट आर यू डुईंग हिअर? गो अँड डू युअर एक्झरसाइज. त्याचा कोच येऊन त्याला म्हणाला. येस येस म्हणत तो पर्णीकडे तसाच क्षणभर पाहत निघून गेला आणि जाऊन पुशअप करू लागला. पुशअप्स करतानाही त्याचं सगळं लक्ष तिच्याचकडे होतं. कियाराला तिथं पाहून ती चिडली असणार हे त्याला कळलेलं, बट त्याला हे अगदीच अनपेक्षित होतं की पर्णी जिम जॉईन करेल. पर्णीचा उजव्या हाताचा व्यायाम तर झाला, पण डाव्या हातात ते डंबल पुल करताना तिचा हात थोडा दुखावला. आउच म्हणत तिनं ते डंबल डोळे मिटत खाली ठेवलं आणि हात झटकला. अन चेस्ट प्रेसची एक्सरसाइज करत असणाऱ्या केतनने ते पाहून त्याची एक्सरसाइज थांबवली. पण तो उठून पर्णीपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत भलतीच कोणी व्यक्ती पर्णिकापर्यंत पोहोचली होती. व्हॉट हॅपन मॅम? यू जस्ट सीट डाऊन, लेट मी सी. आय थिंक युअर हँड गॉट हर्टेड. तो तिचा दुखावलेला हातही एवढ्यात पकडायला आलेला. एवढ्यात पर्णी मागे सरली. ती त्याला थांबवतच. थँक्यू बट आय कॅन हँडल मायसेल्फ, ती स्मित करत म्हणाली. बट लेट मी हेल्प यू, इट कुड बी सिरियस. एक्सक्यूज मी, यू लिव्ह हर, आय विल सी. केतन मध्येच येत म्हणाला. बट मी पाहतोय ना. आणि प्रॉब्लेम? मी बोललो ना, मी पाहतोय. शी इज माय वाईफ.
तो शेवटच्या शब्दावर भर देत त्याला थोडं बाजूला सारतच म्हणाला, ओ सॉरी, ही वाईफ आहे का तुमची? मग ती कोण आहे? ती जिम पार्टनर आहे का, जी रोज तुमच्या बरोबर जिमला असते? तो हसत उत्तरला आणि हे ऐकून मात्र केतनचा पारा आणखीनच चढला. दिस इज नन ऑफ युअर बिझनेस, जस्ट गेट लॉस्ट, केतन चिडून म्हणाला. हो जातोय, तुझं एकट्याचं जिम नाही आहे हे बरं आहे. काही लोकांचं नशीब चांगलंच जोरावर दिसतंय. थोडी बडबड करत तो माणूस तोंड वाकडं करत सरळ तिथून निघून गेला. पर्णीला ऐकून खरंच काय बोलावं ते सुचेना झालेलं. मनात होणारी लाही लाही ती कशी बशी कंट्रोल करून होती. पर्णी काय हे, बोललो होतो ना जरा हळू कर. तो किंचित चिडत तिचा हात हातात घेत हळुवारपणे चोळत म्हणत होता. आणि पर्णी, अगं तुझा पुन्हा गैरसमज. तो तिला कियारावरून समजावू लागलाय पाहून आता मात्र ती हात सोडवत हसली. केतन राहू द्या, एवढं काही नाही झालंय हाताला. आता ठीक आहे मी, तुम्ही सोडा, मला सायकलिंग करायची आहे अजून, आलेच. तिने मात्र तिचा हात थोडा सोडवून घेतला आणि ती सायकलिंग करायला निघून गेली. केतनने मात्र डोळेच मिटले. ती तिची एक्सरसाइज करत होती म्हणताना केतनलाही एक्सरसाइजवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं. तो आता डंबल वेट पुलअपची एक्सरसाइज करत होता. आरशातून मात्र पर्णीकडेच त्याचं लक्ष होतं. हे केतन, मी निघते, बाय, मागून कियाराचा आवाज आला. ओ निघालीस? हो चल बाय, भेटू मग ऑफिसमध्ये. ती मुद्दामच म्हणाली पर्णीला ऐकू जाईल अशी. आणि कियारा निघून गेली की काहीच क्षणांनी पर्णी ही न सांगताच तिथून घरी जायला निघाली. केतनने त्याचं डंबल वेट पुलअपची एक्सरसाइज संपवली होती. एवढ्यात पर्णी ही तिथून बाहेर पडताना दिसली पाहून तो पर्णीला गाठायला धावतच तिच्या मागे निघाला. पण खाली येईपर्यंत ती तिची स्कूटी सुरू करून निघूनही गेली होती. त्याने वैतागून केसात हात घालत केस मागे घेतले. अरे यार, ही पर्णी पण ना, काय चाललंय हे माझ्या आयुष्यात. आता त्या कियाराने नेमकं हेच जिम जॉईन केलं, त्यात माझी चूक थोडीच आहे. थोडीच मी सांगितलं होतं तिला हे जिम जॉईन करायला, आणि तिनं कोणतं जिम जॉईन करावं किंवा कोणतं करू नये हे मी थोडीच ठरवू शकतो. आता पुन्हा चिडली असेल यार ही पर्णी. रोज रोज तिला तेच समजवायचा वैताग आलाय मला. थोडे दिवस चांगले गेले की पुन्हा नवीन काहीतरी उभं राहतेच आहे. आजचा पार्ट इथंच संपलाय. केतनची प्रचंड चिडचिड होतीये. ऑब्व्हियसली होणारच ना. आता पुन्हा पर्णीला समजावायचा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिलाय. बघूया कसं समजावतोय तो आपल्या पर्णीला. तर ऐकत राहा गुंतनी आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.